इराक इस्रायल युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। मी सध्या आहे नागपुरातील गॅस गोडाऊनमध्ये आणि या ठिकाणी स्पष्ट मेसेज जो आहे तो देण्यात आलेला आहे की बिना बुकिंग सिलेंडर नाही। हे बघा, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या गॅस गोडाऊनच्या बाहेर लागलेल्या आहे की सगळ्यांना सूचित केलं जातं की 10 मार्च नंतर गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती, इराण युद्धाची परिस्थिती लक्षात घेता सगळ्यांनी सिलेंडर बुक करायचं आहे आणि OTP असेल तरच तुम्हाला सिलेंडर मिळणार, अन्यथा मिळणार नाही। लोक परत जात आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी हे काका हा आज सिलेंडर घेऊन आले। काका काय म्हणतात तुम्हाला? दादा, ये OTP मोबाइल पर आए तो सिलेंडर मिलेगा नहीं मिलेगा। हाँ, तो इसके कारण मैं जा रहा हूँ घर पे, फिर तुमको मोबाइल लेकर आता, फिर उस पर OTP आए तो गैस बैठना। क्या बोले आप गए थे तो गैस मिलेगी, लेकिन सर वो OTP नहीं आया ना, इसलिए नहीं देंगे गैस। OTP किसी नहीं दे रहे? नहीं दे रहे। नक्कीच आपण यांना मॅनेजरला विचारूया काय परिस्थिती आहे। दादा काय परिस्थिती आहे? तुमच्याकडे OTP शिवाय तुम्ही सिलेंडर देत आहे की काय? OTP के बगैर सिलेंडर नहीं मिलेगा, काय कारण? शॉर्टेज के कारण। कितना शॉर्टेज है? शॉर्टेज बोले तो ये युद्ध के कारण जहाँ से माल आ रहा है वहाँ से माल पर्याप्त मात्रा में नहीं आता है, तो जितने जो कस्टमर हैं उनको किसी प्रकार की कोई परेशानी ना हो, इसलिए OTP के हिसाब से उनके डायरी देख करके सिलेंडर दे रहे हैं। कमर्शियल सिलेंडर का शॉर्टेज है? कमर्शियल का शॉर्टेज है। कितना है? अभी बहुत कम माल आ रहा है, नहीं के बराबर। रेसिडेंशियल तो ये कॉमन चालू है। नक्कीच ही अडचण जी आहे ती सगळ्यांना सामना करावा लागतोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, मी गॅस गोडाऊनमध्ये सध्या आहे आणि ज्यांच्याकडे OTP नाही त्यांना परत जावं लागत आहे। बघा, खाली सिलेंडर चाललेले आहे। ज्या क्षमतेनं साठा हवा आहे त्या क्षमतेनं साठा जो आहे तो मिळत नाही। हे बघा, अशी परिस्थिती आहे गॅस गोडाऊनमध्ये सध्या। खाली आहे बरेच सिलेंडर्स, ज्या क्षमतेनं हे खाली सिलेंडर या ठिकाणी ठेवलेले आहे। हे बघा, रिकामे सिलेंडर आहे, भरून येत नाही अशी परिस्थिती आहे। या ठिकाणी पण जो आहे तो तुटवडा जाणवतो आहे। अनेक ज्या क्षमतेनं गॅस सिलेंडर हवे आहे त्या क्षमतेनं गॅस सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे स्पष्ट सूचना ज्या आहे त्या देण्यात आलेल्या आहे की जोपर्यंत तुमच्याकडे बुकिंग नसेल तोपर्यंत सिलेंडर मिळणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमर्शियल सिलेंडरचा मोठा तुटवडा या ठिकाणी जाणवतो आहे। बघा, हे सगळे कमर्शियल सिलेंडर आहे या ठिकाणी ठेवलेले आहे, परंतु मालच येत नाही। त्यामुळे अडचण जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सगळ्यात जास्त शॉर्टेज जो आहे तो कमर्शियल सिलेंडरचा निर्माण झालेला आहे। प्रत्येक गॅस गोडाऊन समोर स्पष्ट शब्दात नोटीस बोर्डवर लिहिलेलं आहे की प्रॉब्लेम होणार आहे, अडचण होणार आहे, तुटवडा होणार आहे। तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंग करून घ्या आणि OTP असेल तरच सिलेंडर मिळेल, नाहीतर परत जा। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।